नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जी आता सी ची सिरीज चालू होती याच्यामध्ये 3 ते 4 व्हिडिओ झालेत. हा 4था ते 5वा व्हिडिओ असेल. तर आता आपण स्टार्ट करूया. पहिला शब्द आहे कंप्लेसन. कंप्लेसन म्हणजे सॅटिस्फाईड किंवा संतुष्ट, एखाद्या गोष्टीमध्ये संतुष्ट असणे. त्याला समानार्थी आहेत सॅटिस्फाईड. स्मग म्हणजे पण सॅटिस्फाईड असतं, कंटेंटेड म्हणजे पण सॅटिस्फाईड असतं, ते समानार्थी झाले. अँटोनिम्स मध्ये आहेत अँबिशियस म्हणजे महत्वाकांक्षी, जो की सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. डिससॅटिस्फाईड म्हणू शकता. विजिलंट म्हणजे उत्साही म्हणू शकता. दुसरा शब्द आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पुरेसं, एखादी गोष्ट पुरेशी असणे किंवा ऍडिशन त्याला म्हणू शकता. सप्लिमेंट म्हणजे एखादी पुरवणी असं म्हणू शकतो. त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधी, अपोजिट आणि डिस्ट्रॅक्ट म्हणजे प्रवाहापासून बाहेर जाणे. तिसरा शब्द आहे कॉम्प्लिसिटी. कॉम्प्लिसिटी म्हणजे सहभाग किंवा चुकीच्या गोष्टीमध्ये सहभाग, एखाद्या गँगमध्ये किंवा कशामध्ये चुकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणे तुमची. कोल्युजन म्हणजे चुकीच्या गोष्टी करताना सापडणे, तेच असतं. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे इनोसन्स, जे की निष्पाप असं म्हणू शकता याला. हॉनेस्टी म्हणजे इमानदार. इंटेग्रिटी म्हणजे पण इमानदारी असते एक प्रकारे. चौथा शब्द आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे व्यापक स्वरूपात. त्याला थरो म्हणू शकता, कम्प्लीट पूर्ण किंवा एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्हला पण व्यापकच म्हटलं जातं. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे लिमिटेड. लिमिटेड म्हणजे थोडंसं किंवा थोड्याशा प्रमाणात. पार्शियल त्याला पण म्हणू शकता. इनकम्प्लीट जे की कम्प्लीट नाही असं. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे व्यापक. तर पाचवा शब्द आहे कॉन्साइज. कॉन्साइज म्हणजे याला आपण समरी पण म्हणू शकता. याला समरी पण म्हणू शकता, जे की समरी स्वरूपात दिलं जातं. त्याला ब्रीफ म्हणतात. सक्सिनिस्ट म्हणजे असं थोडक्यात, किंवा कॉम्पॅक्ट पण म्हणू शकता. जसं की रिक्षा छोटी असते ते कॉम्पॅक्ट असते. त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे वर्बोज. वर्बोज म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त बडबड करणारा असं, किंवा खूप असं विस्तारित सांगणारा. वर्डी म्हणजे खूप मोठ्या शब्दात व्यक्त करणे. लेंदी म्हणजे असं व्यापक स्वरूपात. त्याला सहावा शब्द आहे कॉन्कॉर्ड. कॉन्कॉर्ड म्हणजे सामंजस्य, एखादी गोष्ट समजून घेणे. त्यालाच हार्मनी, ॲग्रीमेंट किंवा युनिटी म्हणतात, किंवा एकत्र येणे म्हणतात. त्यालाच विरोधार्थी आहे डिस्कॉर्ड म्हणजे बंधन तोडणे किंवा कन्फ्लिक्ट, संघर्ष करणे किंवा विरोधात आहे त्याच्या. डिसॲग्रीमेंट एखाद्या गोष्टीचे डिसॲग्रीमेंट करणे. सातवा शब्द आहे कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे समकालीन, त्याच वेळेत एकाच काळात घडलेल्या गोष्टी असतात, त्याला कॉन्करंट म्हटलं जातं. सायमल्टेनियस म्हणजे एकानंतर एक, किंवा पॅरलल त्याला इक्विलिब्रियम पण म्हणू शकता, किंवा इक्विलिब्रियम पण म्हणू शकता. त्याला एकाच काळात घडणाऱ्या गोष्टी असतात. त्याला अँटोनिम्स मध्ये आहेत सेपरेट, सिक्वेन्शियल किंवा वेगवेगळ्या गोष्टी म्हणू शकता घडणाऱ्या. आठवा शब्द आहे कंडुसिव्ह म्हणजे अनुकूल, एखादी गोष्ट त्याला अनुकूल आहे, फेवरेबल आहे. जसं की एन्व्हायरमेंट असतं, वातावरण, जे की एखाद्या पिकासाठी किंवा कशासाठी ते अनुकूल असतं, त्यालाच कंडिसिव्ह म्हणू शकता किंवा बेनिफिशियल म्हणू शकता. याला लुक्रेटिव्ह पण म्हणलं जातं. लुक्रेटिव्ह म्हणजे पण बेनिफिशियल असतं. अँटोनिम्स मध्ये आहेत हार्मफुल, अनफेवरेबल किंवा डेट्रिमेंटल. डेट्रिमेंटल म्हणजे हजार्डस असतं, हजार्डस पण म्हणू शकता याला, घातक. अशा प्रकारे हे 8 वर्ड्स होते. परत एकदा मी तुम्हाला 8 वर्ड्स फास्ट मध्ये सांगतो. पहिला आहे कंप्लेसंट, आत्मसंतुष्ट, सॅटिस्फाईड, स्मग, कंटेंटेड. त्यालाच विरोधार्थी अँबिशियस, डिससॅटिस्फाईड, विजिलंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पुरेसं, पूरक. सप्लिमेंट, ॲडिशन, कॉन्ट्राडिक्ट, अपोज, डिस्ट्रॅक्ट हे त्याचे अँटोनिम्स आहेत. कॉम्प्लिसिटी म्हणजे सहभाग, चुकीच्या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग असणे, इन्व्हॉल्वमेंट किंवा कोल्युजन म्हणतात. त्याला विरोधार्थी आहेत इनोसंट, हॉनेस्टी, इंटेग्रिटी. चौथा आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे व्यापक स्वरूपात. थरो, कम्प्लीट, एक्सटेन्सिव्ह. त्यालाच विरोधार्थी आहे लिमिटेड, पार्शियल, इनकम्प्लीट. पाचवा आहे कॉन्साइज. कॉन्साइज म्हणजे समरी किंवा ब्रीफ मध्ये सांगणे एखादी गोष्ट. संक्षिप्त पण म्हणू शकता. सक्सिनिट, कॉम्पॅक्ट आणि ब्रीफ. त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे वर्बोज, वर्डी आणि लेंदी. कॉन्कॉर्ड हा सहावा शब्द आहे. सामंजस्य, हार्मनी, ॲग्रीमेंट, युनिटी. त्यालाच विरोधार्थी आहे डिस्कॉर्ड, कन्फ्लिक्ट, डिसॲग्रीमेंट. कॉन्करंट आहे सातवा, जो की समकालीन असतं. त्याला सायमल्टेनियस, पॅरलल, इक्विलिब्रियम पण म्हणू शकता. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे सेपरेट, सिक्वेन्शियल. आठवा शब्द आहे कंडिसिव्ह, अनुकूल. लुक्रेटिव्ह त्याला बेनिफिशियल पण म्हणू शकतो, फेवरेबल म्हणू शकतो किंवा बेनिफिट म्हणू शकतो. आणि त्याला आठवा आहे हार्मफुल, अनफेवरेबल, डेट्रिमेंटल, हजार्डस. तर अशा प्रकारे हे 8 वर्ड्स होते. याला 1 ते 2 सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत. अशा प्रकारे 1 ते 5, एका शब्दाचे 5 ते 6 शब्द तुम्हाला भेटतायत. अशा प्रकारे 40च्या आसपास तुमचे वर्ड्स जातात. तर नक्कीच हे व्हिडिओ बघत राहा आणि तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्हमेंट करा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.